हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. मही भरता. पृथ्वीचे भरणपोषण करणारा असा याचा सोपा अर्थ. आपल्या शरीराचे भरणपोषण अन्नाद्वारे घडते. माणूस त्यासाठी अन्नधान्य शेतामध्ये पिकवतो. त्यासाठी शेत नांगरणे, पेरणी करणे, पीक तरारू लागले की अनावश्यक तण काढून टाकणे, पीक आले, कणसे धरू लागली की पक्ष्यांपासून संरक्षण करणे, धान्य वाळवून त्याची साठवणूक करणे, उंदीर, घुशी, पोरकिडे यांच्यापासून त्याचे संरक्षण करणे इत्यादी अनेक कामे तो अनादी कालापासून शेती करण्याची कला अवगत झाल्यापासून तो करतो आहे. आता आपण या नामाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाकडे वळूया. शेत नांगरण्यासाठी नांगराचे लाकूड कोणी निर्माण केले? नांगर ओढण्यासाठी वशिंड हा अवयव बैलाच्या शरीरात कोणी निर्माण केला? आजकाल ट्रॅक्टरने शेती केली जाते. त्यासाठी ट्रॅक्टर निर्मितीसाठी लोखंड, रबर इत्यादी खनिजे कोणी निर्माण केली? रेताड, खडकाळ जमिनीत पिके येत नाहीत म्हणून सृजनशील जमीन आणि शेतीयोग्य कोणी निर्माण केली? पेरणी झाल्यावर आवश्यक अशा पर्जन्यधारा शेतात पडतील अशी व्यवस्था करणारा कोण? नांगरणी, पेरणी, पाणी इत्यादी सर्व आहे, पण पिके जोमाने येण्यासाठी सूर्यप्रकाशाची व्यवस्था करणारा कोण? जितका आपण खोलवर विचार करू, जितके पाठीमागे जाऊ, तितकी त्या व्यवस्थापकाची आपणास ओळख पटू लागेल. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या उलट दिशेने पाण्याची वाफ होते, ढग बनतात, सर्व प्रदेश सुजलाम सुफलाम होतो, इवलेसचे रोप शेतात येते, जमिनीमधील पाणी, पोषक द्रव्ये ते खेचून घेऊन वाढते. हा शक्तिदाता कोण? आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असू, शुद्ध बुद्धी असेल तर तो एकमेव भगवंत आहे हे आपण मोठ्या मनाने, कृतज्ञ बुद्धीने मान्य करू. या सृष्टीचक्राची घडी ज्याने बसवली आहे तिला अनुसरून पूरक अशी भूमिका घेऊन आपण जीवन व्यतीत केले पाहिजे. गीतेतील 3ऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकात भगवंत म्हणतात, एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयतीह यः अघायुरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. या सृष्टीचक्राला अनुसरून वागल्याने तो महीभरता आहे याची जाण येईलच आणि इंद्रिय भोगात आपली व्यर्थ कालक्रमणा होणार नाही. हरिओम.